ठराव घेतलेले आहेत आणि त्या ठरावांना इथे आम्हाला मूक समर्थन देण्यास सांगितलेलं आहे ते आम्ही देऊ शकत नाही, म्हणून आम्ही आजच्या सभेचा सभात्याग करत आहोत। महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहामध्ये सभा होती आणि जे विरोधी पक्ष आहेत आणि जे सत्ताधारी यांच्यामध्ये कधीतरी उमाद पाहावं मिळालं आणि जे सभागृह त्याग करून निघालेत। आपण नेमकं जाणून घ्या, आपल्याबरोबर नगरसेवक प्रज्ञा पाटील आहेत, त्याग केलेला आहे, निघाले, नेमकं कारण विषय असा आहे की आज 7 महिने झाले बॉडी बसलेली आहे आणि असं असताना देखील वारंवार म्हणजे प्रशासकीय राजवटीतले जे ठराव आहेत ते आणले जातात। आपण पाहिलं असेल तर 23 मार्चला एक सभा झाली होती, 23 एप्रिलची सभा आहे आणि त्या सभेमध्ये आम्ही आमचे विरोधी पक्षनेते मनोज पाटीलजी यांनी एक ठराव मांडला होता की जी प्रशासकीय काळामध्ये जे काही झालेलं आहे त्याची चौकशी लावली जावी आणि त्याची श्वेतपत्रिका निघावी। असं असताना जर आम्ही प्रशासकीय काळातल्या ठरावांना संमती दिली तर अख्ख्या जगाने बघितलेलं आहे अनिल कुमार भ्रष्टाचार जो काही इकडे झाला होता त्या भ्रष्टाचाराच्या ह्याच्यात आमचं काही आहे का हा विषय येतो ना। आमचं जर त्यात काहीच नाही तर आम्ही मूकसंमती का द्यावी? आमची मागणी हीच आहे की ही जी कामं आहेत ही लोकहिताची आहेत, म्हणजे दिवाबत्ती असेल, रस्ते असतील, गटार असतील, अशी लोकहिताची कामं आहेत, ही कामं झाली पाहिजेत आणि त्यासाठी नेहमीच आम्ही प्रयत्नशील आहोत। परंतु प्रशासकीय काळात आलेले हे जे ठराव आहेत हे ठराव आपण नव्याने घ्यावे। आज स्थायी समितीमध्ये आपण बसून प्रशासकीय काळातल्या प्रत्येक ठरावांना आपण मान्यता देत आहोत, मग स्थायी समिती म्हणून आपण काय डिसिजन घेतले, आपण नव्याने काय ठराव आणले हे आपण कधी करणार आहोत? ठराव आपण मान्य करत बसायचे का? तर आम्हाला ते मान्य नाही आहे, त्यामुळे आम्ही आज सभात्याग केलेला आहे आणि सभात्याग करून आपण सभात्यागी केलेला आहे। पण आज जे ठराव जे मंजुरी झाले ते प्रशासकीय राजकारणात आपण जे म्हणताय की नव्याने मागणी करावी, पण ठरावानंतर जरी मंजुरी आली त्यानंतर आपली भूमिका काय असणार आहे? बघा, आज ज्यावेळेला हे ठराव सुरू होते आम्ही वारंवार त्याच्यावरती विरोध दर्शवत होतो। शेवटी तर आम्ही असं जेव्हा सांगितलं की बाबा ह्याच्यावरती तुम्ही हा निर्णयाला टाका, ह्याच्यावरती तुम्ही म्हणजे बहुमताला हा घ्या, तर त्यावेळेला त्यांनी बहुमताला टाकल्यानंतर आम्ही 6 विरुद्ध 4 असं आमचं त्याच्यामध्ये विरोध नोंदवलेला आहे आणि त्यानंतर सुद्धा जो पुढचा प्रस्ताव आला त्या प्रस्तावाला आम्ही सांगितलं की अशा पद्धतीने आमचा विरोध आहे आणि वारंवार सांगून सुद्धा जर तशाच पद्धतीने रेटून कारभार चालणार असेल तर आम्ही त्याला मूकसंमती देऊ शकत नाही, त्यामुळे आम्ही सभात्याग करून बाहेर आलेलो आहोत। जर असे काही चुकीचे ठराव पास होतील तर त्याला नक्कीच आम्ही पुढे त्याच्यासाठी आवाज उठवू। 40 विषय जे चर्चा झाले त्यानंतर 28 कुठेतरी जे निविदा आहेत त्यांना मंजुरी देण्यात आली आणि कुठेतरी नव्याने ती जी ठराव आहेत ते प्रस्तावित करण्याची मागणी विरोधी पक्षाने केलेली आहे आणि कुठेतरी त्यांच्या मागण्या पूर्ण नाही झाल्यात म्हणून त्यांनी सभागृह त्याग करून तो सभागृहातून बाहेर निघाले। पण यावर नेमकं प्रशासन कशा पद्धतीत काम करेल असे अनेक प्रश्न आता निर्माण होत आहेत। महाराष्ट्राकरिता निलेश महाडिक, विरार।